ऐकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोला याचा त्यासी नको संबंध मानसी, जया घडली संत निंदा तुझ विसरोनी गोविंदा। जळो त्याचे तोंड, थोडा आवाज कमी करा, नको दृष्टी पुढे भांड। तुका म्हणे देवा तया दुरी मज ठेवा, जया घडली संत निंदा तुझ विसरोनी गोविंदा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देवाकडे प्रार्थना करतात, मागणी करतायत। मागणी पर अभंग आहे, क्रमाने आलेला हा अभंग आहे। अभंगाचा क्रमांक देवडीकर गाथ्याप्रमाणे 64 असा प्रकारचा आहे आणि या अभंगाचा मुख्य विषय भगवंताकडे तुकोबाराय विशिष्ट व्यक्तीपासून आपल्याला दूर ठेवण्याची मागणी करतायत। कोणापासून दूर ठेवण्याची मागणी करतायत? साहजिकच आहे, स्वतःचं कल्याण करण्याचं कंकण ज्यांनी बांधलेलं आहे, ज्याला आपलं प्रामाणिकपणे चांगलं व्हावं असं वाटतं, ती व्यक्ती आपल्या कल्याणाच्या साधनामध्ये प्रतिबंध निर्माण करून साध्यापासून ज्याच्यामुळं आपण दूर जाऊ शकतो त्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची अपेक्षा करणं हे नैसर्गिक आहे। परमार्थामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये दुःखाचा कारणासह नाश करण्याचा ज्याने विडा उचललेला आहे त्याला साधक म्हणतात। आणि मग हा साधक हे साध्य प्राप्त करण्याकरता जी साधना करतोय, योगाची असेल, ज्ञानाची असेल वा भक्तीची असेल, प्राधान्यत्वानी गाथा हा ग्रंथ भक्ती मार्गाचं प्रतिपादन करणारा ग्रंथ आहे आणि तुकोबाराय हे भक्ती मार्गाचे पथिक आहेत। गाथ्यामध्ये तुकोबारायांनी भक्तीच्या रस्त्याने चालणाऱ्या अगदी पहिल्या पायरीपासूनच्या साधकापासून थेट सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचलेला जो महात्मा आहे त्या सगळ्यांच्या भूमिका घेऊन अभंगाच्या रचना केलेल्या आहेत। या ठिकाणी हा अभंग साधकाची भूमिका घेऊन केलेला आहे। भक्तीच्या रस्त्याने जीवनातल्या दुःखाचा कारणासह नाश करण्याचा साध्य प्राप्त करण्याकरता निघालेला जो साधक आहे त्या साधकाची भूमिका घेतली। संसार आणि परमार्थ यामध्ये वाटचाल करत असताना सगळ्यात मोठा जो फरक आहे तो हा आहे की संसाराचं साध्य हे दृष्ट असतं, दृष्टिक्षेपात असतं, अल्प कालात मिळणारा असतं। विनाशी आहे, भ्रामक आहे, निर्वचनीय, हे सगळं खरं आहे, पण जे मानलं गेलेलं साध्य आहे ते समोर लगेच असतं। त्यामुळं संसारामध्ये फार कोणावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नसते, गरज नसते।
संसारामध्ये जो विश्वास असतो, श्रद्धा असते, ती प्रयोजात्मिका श्रद्धा आहे. श्रद्धेचे दोन प्रकार आहेत, प्रयोजात्मिका श्रद्धा आणि निश्चयात्मिका श्रद्धा. गहू पेरलेला आहे, गहू उगवून आलेला आहे, आणि अशा वेळेला जर खताची फवारणी केली, पाणी दिलं की 2 दिवसात गव्हाचा लगेच कलर बदलतो. डोकं दुखतंय, गोळी घेतली, लगेचच डोकं राहतं. म्हणजे ही संसाराच्या साधनाची जी फलं आहेत, ही तात्काळ अनुभवात येत असल्यामुळं तिथं फार विश्वास, फार श्रद्धा असं ठेवावा लागतो असं नाही. तसा विश्वास तर लागतोच. झालं बी नुकसान तर फार नाही होत. माणसं लगेच बदली करून टाकतात. ही गोळी घेतली, नाही राव त्यानं काय फायदा झाला नाही, जाऊ द्या मग. हे डॉक्टर नाही तर त्याचा बाप दुसरा, हे पीक नाही तर दुसरं पीक, हे आमकं नाही तर म्हणजे लगेचच त्याच्यात बदल करता येतो. परमार्थाचं तसं नाही. परमार्थाचं साध्य महान आहे. मानवाचं कल्याण करणार आहे, वास्तव कल्याण करणार आहे, त्याच्या जीवनातल्या दुःखाचा कारणासह नाश करणार आहे. हे सगळं खरं असलं तरी ते प्राप्त असं चुटकीचा मांडवासारखं नाही होत. एका नाही अनेक जन्मात साधना करावी लागते, तेव्हा ते प्राप्त होतं. बहुनाम जन्मनाम अंते, एका जन्मातही नाही, अनेक जन्मामध्ये. बहुजन्मी केला लाग, तुकोबाराय म्हणतात, तो हा भाग लाधलो. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुत जन्मी. कारण वैदिक संस्कृतीमध्ये वेदाला प्रमाण मानून चालणारी जी दर्शनकार मंडळी आहे, ऋषी संत मंडळी आहेत, हे सगळे पुनर्जन्म मानणारी माणसं आहेत. नास्तिक विचारसरणीमध्ये पुनर्जन्म नाही मानला जात. नास्तिक विचारसरणीमध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये पुनर्जन्म मानतो आपण. आणि त्यामुळं या जन्मामध्ये मिळवलेलं संसारातलं तर पुढच्या जन्मात नाही काही कामाला येत, पण परमार्थातलं सगळंच्या सगळं तसंच्या तसं कामाला येतं. बंगला बांधला, तो पुढच्या जन्मात आपल्याला राहायला नाही मिळत. अरे मी केलं इथं सगळं, जमीन घेऊन सगळं कुठं मी केलेलं आहे, काय संबंध आहे तुमचा, तुम्ही नंतर आलेले, चला व्हा बाहेर, असं म्हणून हे म्हातारं मेलन, ते साप किंवा कुत्रं झालं, ते पुन्हा घरात घुसायला लागलं तर कोणी नाही घुसू देणार. जरी एखाद्यानं समजलं की अरे हा तुमचा बाप आहे, तरी ते म्हणतील जाऊ दे, आता काही संबंध नाही आमच्या बापाचा. एक दृष्टांत सांगितलं, रामकृष्ण येडशीकरांचं तो दृष्टांत आहे. नारद आणि देवल ऋषी एका शहरातून चालले होते. रस्त्याने किराणा मोठं दुकान होतं. त्या दुकानामध्ये धान्याच्या अशा भांडे पुढच्या बाजूला लावलेले होते. तांदूळ, गहू, डाळ, भुसार मालाचं दुकान. एक कसाही काही बोकडं घेऊन चाललेलं होतं, सप्त्याला नाही. आता काही सांगायला पाहिजे का कसाही बोकड्याला घेऊन कशा करता जातो म्हणून. त्याच्यामधलं एक बोकड ते दुकानात जवळ आल्यानंतर त्याच्या हाताला सटका देऊन धावलं आणि तिचे धान्य मांडलेलं होतं ते गावात त्याने तोंड घातलं, जनावरच असल्यामुळे.
त्या मालकाने पाहिलं आणि तो दुकानातून उडी टाकली. तसंच त्याचं तोंड धरलं, म्हणजे गिळू नाही दिलं. फटका मारून ते सगळं धान्य पुन्हा तिथं खाली पाडलं. आणि तेवढ्यावर त्याचा राग थांबला नाही. त्या कसायाला सांगितलं, ह्याचा नंबर येईल त्यावेळेला मला बोलव, कारण यानं माझ्या धान्यात तोंड घातलेलं आहे, याचं रक्त मला प्यायचंय. वारकरी नव्हता देव. हा प्रसंग पाहिल्यानंतर नारद हसले. देवलने विचारलं, ऋषी तुम्ही का हसले? नाही म्हणले. हसले म्हणजे काहीतरी विशेष कारण घडलंय. समोरचं कारण काही विशेष नाही, कारण बोकड जनावर असल्यामुळे त्यांनी तोंड घातलं. आता हा दुकानदार आहे कवडी चुंबक, त्याला ते आपलं धान्य कवड म्हणून त्यांनी ते मारलं. तुम्ही हसले का? मग त्यांनी सांगितलं, तुझे बोकड आहे ना, हा दुकानदाराचा बाप आहे. अगदी 10 रुपयापासून त्यांनी तो धंदा वाढवला. भडवा जेवायला सुद्धा घरी जात नव्हता, तिथंच डबा आणायचा, गिऱ्हाईक मागं जाईल म्हणून. आणि असं करून करून कवडी 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 वाढवीत वाढवीत एवढं दुकान झालेलं आहे. आता तो मेला बोकड झाला. इथं आल्याबरोबर त्याला ते पूर्वीचे संस्कार, कारण अंतःकरण तेच राहतं, अंतःकरणातले संस्कार तेच राहतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कधी कधी काही काही शेतकऱ्याचे कुत्रे बांधाच्या पलीकडच्या बाजूनी जर शेजाऱ्याचं जनावर चरत असलं तर काही करत नाहीत, पण अलीकडून आलं की धावतातच. ते कुत्रे ह्यांचे बापच आहेत. एवढं कुत्र्याला कसं काय कळत की हे बांध इकडून आपला आहे तिकडून दुसऱ्याचं आहे म्हणून? त्याच्यात संस्कार आहे त्याचे, कारण अंतःकरण तेच राहत, संस्कार तेच असतात. आणि मग ते गेलं तर हा त्याचा पोरगा आहे, त्याचं सगळं दुकान आहे, हे सगळं त्याचं आहे, यानं काहीच केलेलं नाही. त्यानं नुसतं तोंडात घातलं, त्याला खाऊ तर दिलं नाहीच नाही. पण त्याचं रक्त पिण्याकरता हा पिपासलेला आहे. कशा करता सांगितलं मी, संसारातलं पुढच्या जन्मात नाही काही बरोबर नेता येत, काहीच नेता येत नाही इथून, असं नाही. संसारातलं काही नेता येत नाही. इथून आपल्याला बरोबर नेता येतं पुण्य, इथून आपल्याला बरोबर नेता येतात संस्कार, इथून आपल्याला बरोबर नेता येतात वासना, इथून आपल्याला बरोबर नेता येतात इच्छा, इथून आपल्या बरोबर येतं आपण केलेली परमार्थाची साधना. कारण परमार्थाची साधना ही चित्ता करता असते आणि चित्त तेच असतं. म्हणून एखाद्याने चित्त अर्धशुद्ध केलेलं असेल तर पुढच्या जन्मात त्याला तिथून पुढची तयारी करावी लागते, मागची नाही. जसं अभंग पाठ करत करत झोपला, अर्धा अभंग पाठ झाला आणि तसंच झोप लागली. झोपेमध्ये सगळं विसरलेलं असतं तो, पण जागा झाल्यानंतर मग पुन्हा त्याला पहिल्यापासून नाही अभंग पाठ करावा लागत, तो अर्धा तयार राहतो, त्याच्या पुढचा करावा लागतो. तर परमार्थाचं साध्य एकाच जन्मात प्राप्त होईल असं नाही. मग किती जन्मात होईल असं जन्मावर त्याचं अवलंबून आहे. आपली साधना किती वेगात आहे, किती शुद्ध आहे, त्याच्या पूर्वी किती केलेली आहे, त्याच्यावर ते सगळं काय आहे अवलंबून आहे. पण साध्य प्राप्तीपर्यंत या साधनाने ते साध्य प्राप्त होणार आहे हा विश्वास टिकावा लागतो. साधना करून जर मध्येच साधनाविषयीचा, त्या साधनाविषयीचा विश्वास कमी झाला तर साधन सुटलं जातं, आणि साधन सुटलं का मग साध्य नाही प्राप्त होत. कुणीतरी सांगितलं इथं जर तुम्ही विहीर केली तर पाणी लागल. आता पाण्याची पातळी तर खोल गेलेली आहे. बोरचं काय, त्या शिराला सापडलं तर सापडलं, नाही सापडलं तर मग बोरच. ते घेणारालाच बोर केल्याशिवाय राहत नाही. विहिरीचं कसंही नाही म्हणलं तर कमीत कमी साठून येतं, हिवाळ भरणं तरी होतं, म्हणून त्यांनी विहीर करायची ठरवली. त्याला त्या पानाड्यावर भरवसा होता. मोठा गाळा धरला. आता पैसे खूपच लागतात कुठलंही काम करायचं तर. त्यातली त्यात हे 2-3 कामं तर पहिल्यापासून म्हण आहे. घर पाहावं बांधून,
लग्न पाहावं करून आणि विहीर पाहावी खोदून, म्हणजे तिथं घामच निघतो हे म्हणूनच ती मन पडलेली आहे ना. भला 2-4 लाख रुपये खर्च केले, 50 फूट घेतली त्यांनी, 100 फूट सांगायचे ते, मग कोणीतरी आलं ते म्हणे का तुम्ही एवढा खर्च करून राहिले, दाखवलं का? हो म्हणे दाखवलं. कुणाला दाखवलं? आमच्याला. काय खरंय राव, त्याचं सगळेच फेल आहेत. त्या माणसाने आतापर्यंत जेवढ्या लोकांना पाणी दाखवलं त्या सगळ्या विहिरी काय आहे? फेल आहे. दिलं त्याच्या मनात भूत घालून, त्यानं ते दिली विहीर सोडून. तर तशी जर सोडली तर पैसा गेला, ते जमीन गेली तेवढी, ते मटेरियल पडलेलं ती जमीन गुंतली आणि पदरात काहीच पडत नाही. हे असं कशामुळं होतं? त्याचा बुद्धिभेद केला. पण ते तरी संसारातलं साधन आहे, एकाच जन्मापुरता त्याचा तोटा आहे. बरंच परमार्थामध्ये, परमार्थाच्या साधनेला जो मनुष्य लागतो तो संतावर विश्वास ठेवूनच लागतो. संत सांगतात तुम्ही असं साधन केलं तर तुमचं दुःख दूर होईल. तुका म्हणे त्याचे पाहिले अपाय मग दुःख जाय सर्व माझे, हे संतांनी सांगितलेलं आहे. करिशी देवाविना आस अवघी होईल निराश, तृष्णा वाढविशी बहुवस, हे कोणी सांगितलेलं आहे? संतांनी. आणि त्या संतावर विश्वास ठेवून हा साधनेला लागला. काही वर्ष साधना केलेले अजून साध्य नाही प्राप्त झालेलं साध्य इतक्या लवकर परमार्थाचं प्राप्त होतच नाही. केवळ विश्वासावर ही वाटचाल करावी लागते. आणि ही वाटचाल करत असताना संसारातले विनाशी सुख का होत नाही, पण त्याला त्याच्याकडे पाठ फिरवावी लागते. आणि त्याच्यात जर त्या संताविषयीचा बुद्धिभेद एखाद्याने केला आणि त्या संतावरचा विश्वास याचा कमी झाला, साधनच ढिल्ल पडून जातं. केलेली साधना व्यर्थ जाते. पुढे तो साधना करत नाही, त्याच्या आयुष्याचं पारमार्थिक वाटोळं होतं. म्हणून परमार्थ करणाऱ्यांनी अशा व्यक्तीपासून अत्यंत सावध राहण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. त्याच्याकरता तुकोबाराय या क्षेत्रामध्ये देवाकडे मदतीची मागणी करतात. तुकोबाराय म्हणतात, देवा बोला याचा त्यासी नको संबंध मानसी. त्याचा मला बोलण्याचा आणि मनाचा संबंध येऊ देऊ नको. त्याशी संबंध नको, त्याशी बोलायचा संबंध नको, मानसी संबंध नको. मनुष्य जो बोलत असतो तो 2 प्रकारे, कधी वाणीनं बोलतो, कधी मनाने बोलतो. त्यामध्ये वाणीनं बोलणं थोडंसं मर्यादित असतं, मनाने जास्त बोलतात माणसं. म्हणून मौन जे धरलं जातं ना, त्या मौन शब्दाचा अर्थ वाणीचं मौन नाहीये. मनोद्भव हा मौन, हा मनाचं मौन महत्वाचं आहे. थोबड्याने बोलायचं नाही, पाट्याजवळ ठेवायचं. हे असले धंदे नाही केलेले चांगले. कारण जी माणसं तोंडाली बोलत नाहीत आणि त्यांना बोलायचं असतं, त्यांना मनाला 50 वेळेला बोलावं लागतं. मुस्काडात लावाय भडव्या कायला धरलं? तुला देवाने तोंड दिलेलं, तुला कुठला फाजीलपणा करायला सांगितलं असला? तुला बोलायचं नाही तर तो बोलण्याचा संकल्प मनात सुद्धा करायचा नाही, मनामध्ये सुद्धा नाही तर बोल ना सरळ सरळ. एकदा बोललं तर काम होईल, 50 वेळेला मनात तो विचार करण्यापेक्षा. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्याच्याशी वैखरीनं बोलणं तर नकोच,
पण मनाने सुद्धा नको. मनात कधी बोलतो महाराज? मनाने समोरचं दृश्य पाहिलं तरी मनात बोलणं चालू असतं. पुस्तक वाचत असला त्याही वेळेला त्याचं मनात बोलणं काय असतं? चालू असतं. तर याचा अर्थ असा आहे की त्याचा आणि माझा कुठल्याही प्रकारचा बोलण्याचा संबंध येऊ देऊ नको. वाचिकही नको आणि मानसिकही नको. बोलायाचा त्याशी नको संबंध मानसी. का तुम्हाला त्याची काय अलर्जी आहे का? हो, अलर्जीच मी धरलेली. बोलण्याने मनावर परिणाम होईल असं नाही. ह्या माणसाच्या अंगावरून हवा आली, ती हवा आपल्या अंगावर आली तरी परिणाम होतो, परिणाम करते ती हवा. पूर्वी स्पर्श जे मानले जात होते, ती जी संकल्पना मांडली होती त्यांनी ती वेडे म्हणून नाही, त्याचा नंतर हे झालं, अयोग्य अशा प्रकारचं पर्यवसान त्याचं झालं. त्याला जातीकडे लावलं गेलं. वास्तविक शरीर तितकं अपवित्र नसतंच, मन जेवढं अपवित्र असतं. मुळात पावित्र्य आणि अपावित्र्याचा संबंध शरीरापेक्षा कशाशी आहे? मनाशी आहे. मनाशी. आता अभंग गेला एक, मागे गेला तो तुकोबऱ्यांचा अभंग आहे. तुकोबऱ्यांचं बोलणं परखड आहे. तुकोबऱ्यांचं अभंग आहे, महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे. हरिजनांनी स्पर्श केला म्हणून जर तो रागावत असेल, त्याला त्याचा क्रोध येत असेल, तर तो ब्राह्मणच नाही. मग ते स्पर्श केल्यानंतर राग नाही येणार का? मग तेच तुकोबाराय म्हणतात, त्याला राग येत असेल तर तो ब्राह्मणच नाही. कारण व्यक्तीपेक्षा हे विकार जास्त अपवित्र आहेत. आणि ते तर आत बसवलेत तो, आणि बाहेरच्याला काय शिवलन नाही शिवलन, बाटलं नाही बाटलं, काय नुसतंच पिवळण लाल तांबडं धोतर नेसतो. आत तर तुझ्या सगळी घाण बसलेली आहे. कारण विकार सगळ्यात अपवित्र आहेत ना. तो विकार क्रोधासारखा विकार तुझ्या चित्तात येतोय, आणि मग काय त्याला ब्राह्मण म्हटलंच जात नाही. कोण ब्राह्मण आहे पुष्कळ विचार आहे. तर त्याला मग जातीवर जास्त त्याचं पर्यवसान झालं. तसं नाहीये. ज्याचे विचार अमंगळ आहेत तो अपवित्र आहे. मग तो जातीत कोणत्याही जन्माला आलेला असला, ज्याचे विचार समाजाला, व्यक्तीला, मानवाला, पर्यावरणाला घातक अशा प्रकारचे, ते विचार शुद्ध पाहिजे ना. तुकोबाराय म्हणतात त्याचा संबंध मला नको आहे, येऊ देऊ नको. कोणाचा पण? तर जया घडली संत निंदा, तुझ विसरोनी गोविंदा. गोविंदा तुझ विसरोनी जया संत निंदा घडली. ज्याला संत निंदा ज्याच्याकडून घडलेली आहे, संताची जो निंदा करणार आहे, परमार्थ करणाऱ्यांनी खूप खूप आणि खूपच सावध राहावं लागतं. नुसत्या गळ्यात माळा अडकवल्यान, दिंड्या केल्यान, सप्ते केल्यान, पारायण केली, कीर्तन केली म्हणजे साधना फार चांगली चाललेली आहे असं नाही घडत महाराज. सगळ्यात महत्वाचं जसं शेतकरी आहे, तर शेतकऱ्यांनी पेरणी केली, खत टाकलं, पाणी घातलं म्हणजे पीक येतं असं नाहीये. सगळ्यात महत्वाचं पिकाला प्रतिबंध करणारं तण आणि रोग याच्यावर विशेष रूपाने लक्ष द्यावं लागतं. खत पाणी द्यायच्या अगोदर काय काढावं लागतं? तण निवडावे, तण शेती करावे रक्षण. तुकोबारायांनी शेती काही दिवस केलेली होती.
त्यामुळं तुकोबाराय म्हणतात की पीक यावं असं वाटत असेल तर पेरणी तर करावीच लागते. पेरणीच नाही केली म्हटले आमच्या बापदाद्याची जमीन आहे, आम्ही काय कोणाची बटईनं फिटईनं नाही केली. तुझ्या बापाची काय आज्याची असली पण पेरणी नाही केली तर नाही उगवत. मिरासीचे मुण सेत नाही देत पिक उगे. म्हणजे पेरणीच्या अगोदरचा राब वगैरे तो तर करावाच लागतो, पण उगवून आल्यानंतर सुद्धा त्याची वाढ होऊन फलापर्यंत ते जाण्याकरता खतही टाकावं लागतं, पाणीही द्यावं लागतं. पण पाणी आणि खत हे पिकाला वाढवत असतं. तरीही ते खत पाणी पिकापर्यंत जाऊ न देता आपल्याकडे ओढणारा मधला जो घटक आहे असं निवडून उपटून बाहेर फेकावं लागतं. अन्यथा दिलेलं खत आणि दिलेलं पाणी ते तण आपल्याकडे जास्त ओढतो आणि एवढं जोरात वाढतं की आपली सावली त्या पिकावर पडते आणि ते पिकं पिवळी पडतात. त्यामुळं तण काढणं म्हणजेच खुरपणं, कोळपणं, माती लावणं हे अति महत्वाचं असतं. तशी परमार्थाची शेती करणाऱ्या साधकांनी परमार्थाचं पीक हातात येण्याकरता या संत निंदकाचं तण उपटून बाहेर फेकणं अति आवश्यक आहे. जया घडली संत निंदा. आपल्याला काय घेणं, तो निंदा करत असेल त्याचा पाप त्याला लागेल, आपला काय संबंध आहे. तो संबंध असा आहे संताविषयी त्याच्या मनामध्ये जी गरळ आहे, जे विष आहे, बोलण्यातून, कृतीतून, त्याच्या विचारातून त्याचे सूक्ष्म जंतू आपल्याही अंतःकरणात येण्याची शक्यता. आणि जर संताविषयीचा विश्वास कमी झाला तर ही साधना त्या संतांनी करायची सांगितलेली आहे. त्यांच्या विश्वासावर तर आपली वाट चालू आहे. साधना कमी होऊन जाते. साधना कमी झाली की झालं पतन झालं. अरुणपती त्याच्या प्रकारचं म्हणतात त्याला. त्यामुळं तुकोबाराय म्हणतात ये हा प्रसंग आमच्या जीवनात घडू नये याकरता देवा त्याच्यापासून आम्हाला दूर ठेव, आमच्यापासून त्याला दूर ठेव. जया घडली संत निंदा. म्हणजे संतांची निंदा हा एवढा मोठा भयानक दोष आहे की संतांची निंदा ज्यांनी केलेली आहे त्याचं तर ते वाटोळं करेल याच्यात आश्चर्य नाही, पण अशा व्यक्तीच्या संगतीत जाईल त्याचं सुद्धा वाटोळं करेल. सगळ्यात मोठं पाप संत निंदा आहे. तशी निंदा करणं पाप आहे. म्हणजे संत नसला, असंत असला त्याचीही निंदा करणं हे पापच आहे. निंदा हा कारखाना आहे आणि त्या कारखान्यातून कोणता माल बाहेर पडतो? पापाचा. निंदा दुरिते व्याली. म्हणजे कोणाचीच निंदा करू नये, काही घेणं नाही आपल्याला. करायचीच नाही, पण म्हटले त्याच्याशिवाय आम्हाला चव नाही येत. तर मग करायचीच असेल तर देवाची करावी. करावीच वाटली निंदा, कोणाची करायची? देवाची. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. त्याच्यात तोटा नाही. अन्यथा दुसऱ्याची निंदा करून आपलं वाटोळं करून घेऊ नये. आणि त्यातली त्यात मग संताची तर करूनच. ज्याला विना थांबा गाडीनं नरकात जायचंय त्याच्याकरता तो मार्ग आहे. अनेक एक कोड नरका जावयाची चाड, तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा. अन्यथा ज्याला मुक्त व्हायचंय अशा माणसानी चुकून त्या रस्त्याला तर लागायचं नाही, पण तिकडं तोंड सुद्धा करायचं नाही. देवाला प्रार्थना करायची, देवा अशापासून आम्हाला दूर ठेव. जसं तुकोबाराय म्हणतात जया घडली संत निंदा. आणि मग तुझं विसरवणे, तुला विसरला आणि संतांची निंदा करू लागला.
दोन. म्हणजे कोणाचा बोलण्याशी संबंध नकोय, तर जे तुला विसरलेले आहेत त्यांचा, आणि ज्यांनी संतांची निंदा केलेली आहे त्यांचा, किंवा तुला विसरून संतांची निंदा केलेली आहे त्यांचा. तुला विसरलेले आहेत महाराज, देवाला विसरलेले आहे, अशाही लोकांशी पारमार्थिक लोकांनी संबंध ठेवू नये. म्हणजे कोण? म्हणजे प्युअर संसारिक. संडासात बसव, फार हागलेली माणसं असली तर तिथं बसावं, पण या घाण लोकात बसू नये पारमार्थिक माणसाने. केवळ संसार, ज्याचं साध्य हाय, विषय हाय, पैसा प्रतिष्ठा आहे, ज्याला देव, कल्याण, संत याच्याशी घेणं देणं नाही संत निंदा करत येतो. पण अशा लोकात सुद्धा पारमार्थिक माणसांनी जास्त जाऊ नये, बसू नये. ज्ञानेश्वरीच्या माऊलीच्या संगतीत बसावं, अर्थात ज्ञानेश्वरीच्या संगतीत बसावं, गाथ्याच्या संगतीत बसावं, नाथ महाराजांच्या भागवताच्या संगतीत आहे त्या वेळेत बसावं, भगवंताचं नामस्मरण करावं. जर आपली दया आपल्याला येत असेल तर, प्रामाणिकपणे आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर टाळावा हा सगळा संपर्क संबंध. कारण या लोकांच्या आत विचाराचं जे विष आहे, तर ते विष बोलण्यातून, कृतीतून बाहेर पडतं आणि मग ते आपल्या आत जाण्याची शक्यता. संगती सामान्य नाही, संगती अत्यंत महत्वाचा. म्हणून तर आपल्याकडे मन पडलेले महाराज पूर्वीच्या म्हणी किती किती खोल विचारातून तयार केलेले आहे. ढवळ्या शेजारी पवळा बांधला. मन कधी सरळ सरळ साधी आहे. ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही, गुण लागला. गरीबही जनावर असलं पण मार्केटच्या शेजारी बनलं की त्याला पाहून हे असं करायला लागत. तसं निव्वळ नामचिंतन करण्याचा संकल्प करणारी माणसं सुद्धा शेतकऱ्याच्या शेतीत बसली की त्यांनाही मिरच्या लावा वाटतात, आपल्या पुरतं गावात नाही. फार सप्तेन फार लोकात येऊन रे परो, तुम्हाला जर आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर मर्यादित आपलं लांबून अंतकर राहिलेलं चांगलं. तुकोबाराय म्हणतात, तुझं विसरवणी जे तुला विसरलेले आहेत, संतांची निंदा करतायत, अशांचा बोलण्याचा आमचा संबंध येऊ नये, त्यांच्या विचाराचा आमच्या मनाशी संबंध येऊ नये. बोलायाचा त्याशी नको संबंध मानसी, जया घडली संत निंदा तुझं. तुकोबाराय फारच पराकोटीचे चिडलेले आहेत या संबंधाविषयी. तुकोबाराय म्हणतात, जळो त्याचे तोंड, नको दृष्टी पुढे. कोणीतरी बहुतेक तुकाराम महाराज जवळ कोणाची तरी निंदा करत होतं का केली होती काय माहिती, त्याला तर पिटळून लावलं. पण पुन्हा देवाकडे सांगितलं की पुन्हा अशाचा संबंध आम्हाला नका येऊ देऊ. जळो त्याचे तोंड, काळ होऊ दे त्याचं तोंड. जळो याचा अर्थ काळ झालं, आणि काळ होणं म्हणजे पुन्हा न दिसणं, एवढंच त्याचा अर्थ. नको दृष्टी पुढे भांड, तो भांड दृष्टीच्या समोर नकोय. देवा तो का म्हणे, देवा तया दुरी मज ठेवा. त्याचं तोंड कसं काय जळणार आहे, तो तिथं राहणारच आहे. तुम्ही तिथं गेलं की तुम्हाला त्याचं दिसणार, मग मला ते कुठंतरी लांब तिकडे जाऊ द्या. त्याला जर तिथून माझ्यापासून दूर होणं शक्य तर आपण जावं दूर. देश त्याचा. तुकोबाराय म्हणतात, की जो दुराचारी आहे, दुर्जन आहे, तो दुर्जनाचा भला नव्हे अंग संग. पुढं काय, देश त्याचा, त्या गाव. तो ज्या देशात राहतो, ज्या भागात गावात राहतो, तिथून दुसरीकडे जाऊ. देवा मला त्याच्यापासून काय ठेवा, दूर ठेवा. आता कुठं दूर जाणार महाराज तुम्ही? जिकडं जासाल तिकडं हे अवलदी किती जागोजाग जर ही झालेले, तर तुम्ही जाऊन कुठं जाणार आहात? मग त्याच्याकरता आपण देशाने दूर जाण्यापेक्षा मनाने दूर जायचं.
आणि संतांच्या संगतीत अर्थात सद्ग्रंथाच्या संगतीमध्ये सत्संगतीमध्ये सतत स्वतःला गुंतवून ठेवावं. महाराज आज विज्ञानाने जशी सगळ्याच क्षेत्रात प्रगती केलेली आहे तशी परमार्थाला पोषकही अशा प्रकारची प्रगती विज्ञानाने केली. सतत संतांच्या विचाराची संगती करणं पहिलं तितकं सहज नव्हतं, सोपं नव्हतं. पूर्वीचा काळ असा होता की त्यावेळेला लिखाणच होत नव्हतं. नुसतं तोंडाने सांगायचं, त्यांनी ऐकायचं, ऐकून पाठ करायचं आणि मग ते पुढच्याला सांगायचं. म्हणून श्रुती म्हटलेलं आहे वेदाला, श्रवणाने जे जिवंत राहिलं. पण ते कठीण होतं, त्याच्यामध्ये भ्रम प्रमाद विप्रलिप्सा हे दोष घडायचे. नंतर लिखाणाची पद्धत गेली, ग्रंथाच्या रूपातून आणखीन सोपं झालं. आता तर सरळ सरळ त्या मेमरीच्या रूपामध्ये आलेले. मोबाईल मध्ये टाकलं, ते कानात घातलं, मग कशात बी सगळे चौकडून बँड बी वाजत असलं तरी याला काहीच घेणं नाही, तो त्या विचारामध्ये राहू शकतो तल्लीन. तेव्हा तुका म्हणे देवा तया दुरी मज ठेवा. तुकोबाऱ्यांच्या अभंगाचा मी भाव सांगितला. आपला काही संबंध नाहीये त्याच्यात, निरोप सांगता फक्त निर्भीड शब्दामध्ये सांगितला एवढाच त्याचा अर्थ आहे. पण आपणही पारमार्थिक आहोत, आपल्यालाही तुकोबाऱ्यांनी केलेली प्रार्थना ही मान्य आहे, मान्य असावी, मान्य करावी आणि आपणही त्याप्रमाणे तशी इच्छा ठेवावी. हे तितकंच खरं आहे. बोलायचं त्याशी नको संबंध मानसी, जया घडली संत निंदा, तुझ विसरवणी गोविंदा, जळो त्याचे तोंड नको दृष्टी पुढे भांड, तुका म्हणे देवा तया दुरी मज ठेवा. 10 वाजत आलेले आहेत. अल्पोपहार करा, 10:30 भजन सुरू करा. पुंडली